हॅलो, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर मग आजच्या उन्हाळा सिरीजमध्ये मी बनवणार आहे मुलांसाठी छान असं ड्रिंक, ते म्हणजे बदाम शेक. बऱ्याच जणांचं बदाम शेक फेवरेट असतं आणि याचे दोन फायदे आहेत. एक म्हणजे मुलं असे बदाम खात नसतील तर अशा थ्रू आपण त्यांना नक्कीच देऊ शकतो. बदाम शेक बनवू. ओके. तर माझ्या पिलूला सुद्धा बदाम शेक खूप जास्त आवडतो आणि त्याच्याच फरमाईशवर मी आज बदाम शेक बनवायला घेतला आहे. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 21 ते 25 बदाम. आम्ही तिघांसाठी बनवत होते, पण तुमच्या घरी जेवढे आहेत त्या क्वांटिटीनुसार तुम्ही बदाम नक्कीच घेऊ शकतात. तर सगळ्यात अगोदर आपण पाहणार आहोत की हे ड्रिंक तुम्ही कसं दिसतंय, किती सुंदर आणि अगदी बाहेर जसं गाड्यावर भेटतं तसं बदाम शेक घरी आपण बनवू शकतो. घरीच बदाम आणि अगदी कमी साहित्यामध्ये व एक जवळपास फक्त 20 मिनिटात हे बदाम शेक आपण बनवू शकतो. तर चला पाहूयात सगळ्यात अगोदर बदाम शेक बनवण्याची प्रोसेस काय आहे आणि ते कसं बनवायचं. मी जसं तुम्हाला अगोदर सुद्धा म्हटलं की बदाम शेक बनवणे अतिशय सोपे आहे, असं काही अवघड नाही. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत बदाम. अगोदर तर 21 ते 25 बदाम आपल्याला लागणार आहेत. ते बदाम आपल्याला एक अर्धा तास किंवा 1 तास अगोदर भिजून घालायचे आहेत. आणि जर तुम्हाला फास्टली पाहिजे असतील तर गरम पाण्यात भिजवले तर त्याच्यावरचे साल्टे लवकर निघतील. पण आपण एंड मोमेंटला जर बदाम भिजू घातले तर त्याच्यावरचे साल्टे निघणार नाहीत. तर अशा पद्धतीने आपल्याला 20 ते 25 बदाम भिजत ठेवायचे आहेत. आणि दुसरं साहित्य म्हणजे आपल्याला लागणार आहे केसर. केसरमध्ये थोडंसं दूध किंवा पाणी घालून आपल्याला केसरसुद्धा 5 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. केसरनी आपल्या बदाम शेकला सुंदर असा कलर येतो, त्यामुळे केसर आपण ॲड करू शकतो. असं नाही की केलंच पाहिजे, केसर ऑप्शनल आहे, हवं तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकतात. आणि जर टाकलंच तर थोडंसं केसर आणि त्यामध्ये दूध किंवा पाणी आपल्याला ॲड करायचं आहे. केसरने आपल्या बदाम शेकला सुंदर अशी कलर पण येते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान दिसते. नंतर आपल्याला एका बाउलमध्ये कस्टर्ड पावडर घ्यायचं आहे, पण मी इथं कस्टर्ड पावडर न घेता थंड आईसचं जे माझ्याकडं प्रेमिक्स होतं तर ते प्रेमिक्स घेतलेलं आहे. तुमच्याकडं कस्टर्ड असेल तर कस्टर्ड नक्कीच घ्या. कस्टर्डने सुद्धा खूप छान आपला बदाम शेकला टेस्ट येते. माझ्याकडं कस्टर्ड अवेलेबल नव्हतं, त्यामुळे मी त्यामध्ये थंडाईचं प्रीमिक्स टाकलेलं आहे. आणि थंडाईचं प्रीमिक्स आपण दुधामध्ये सुद्धा मिक्स करून ॲड करू शकतो किंवा पाण्यामध्ये सुद्धा ॲड करू शकतो. आपण बाकीची सगळी तयारी करतोय तोपर्यंत जवळपास आपले बदाम भिजलेले आहेत. मला थोडंसं बदाम भिजवायला लेट झालं, त्यामुळे त्याचे साल्टे काढण्यासाठी थोडं हार्ड जात होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला बदामचे एक एक साल्टे काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात, आपण जेवढं जास्त अगोदर बदाम भिजत ठेवू तेवढं आपल्याला साल्टे काढायला सोपंसुद्धा जाईल, म्हणजे आपला वेळसुद्धा वेस्ट जाणार नाही. आणि जर एंड मोमेंटला घातले तर गरम पाण्यात बदाम भिजवायचे, जेणेकरून इझिली त्यावरचे साल्टे रिमूव्ह होतील. तर अशा पद्धतीने एक एक करून त्याचे पूर्ण साल्टे आपल्याला बदामचे काढून घ्यायचे आहेत. बदाम शेक म्हणलं की त्यातला मेन इन्ग्रेडियंट बदाम आहे. जेवढा आपण बदाम टाकू पेस्टमध्ये तेवढं सुंदर अशी आपली बदाम शेकची ड्रिंक बनेल. तर एक एक करून पूर्ण साल्टे आपल्याला काढून घ्यायचे आहेत, जसं मी तुम्हाला म्हटलं त्यानुसार. तर एवढं सोपं असतं. तर आता बाहेर गाड्यावर जाऊन उन्हामध्ये परेशान होऊन आणायची अजिबात गरज नाही आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या डोळ्यासमोर आपण बनवलेलं आपल्या मुलांसाठी कधीही चांगलं. बाहेर कधी बनवलेलं असतं हेही सुद्धा आपल्याला माहीत नसतं. कधीतरी पिलेलं एक ठीक आहे, पण सारखं सारखं आता उन्हाळाभर आपण नाही देऊ शकत. त्यामुळे हे हेल्थी ड्रिंक्स आपण एक जवळपास 2 कप दूध, केसर, प्रीमिक्स, कस्टर्ड असेल तरी चालतं किंवा थंडाईचं प्रीमिक्स, आणि 20 ते 25 बदाम. बदामचे साल्टे जवळपास काढून झालेले आहेत. आता आपण त्याला मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घेऊयात आणि त्याची व्यवस्थित पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला. अगदी फाईन पार्टिकल्समध्ये आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे, जेणेकरून ते व्यवस्थित मिक्स होईल आणि बदामने आपल्या बदाम शेकला अगदी घट्टसर अशी छान फिनिशिंग येईल आणि छानसुद्धा दिसेल. तर अशा पद्धतीने 1-2 मिनिटामध्ये आपल्याला छान अशी बदामची पेस्ट बनवून घ्यायची आहे. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं तर आपल्याला लागणार आहे दूध, केसर, परत अजून कस्टर्डचा असेल तर कस्टर्ड, फ्रूट कस्टर्ड नसेल तर प्रीमिक्स, आणि परत आपल्याला 2 कप आणि साखरसुद्धा लागणार आहे थोडीशी.
तर एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण बनवणार आहोत. तर चला आता बाकीची तर तयारी झालेली आहे, बदाम शेक बनवायला घेऊयात. तर त्यासाठी अगोदर आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये खाली अगदी थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि नंतर जेवढं आपल्याला दूध टाकायचं आहे तेवढं 1-2 कप दूध टाकून घ्यायचं आहे. व आता आपल्याला मध्यम आचेवर दुधाला व्यवस्थित थोडंसं फेटून घ्यायचं आहे. मी वरतून आणखी थोडंसं पाणी टाकलं कारण दुधाची क्वांटिटी कमी होती तर बराच वेळ लागेल आणि आपल्याला थोडेसे ड्रायफ्रूटचे तुकडे सुद्धा लागतील बदामाचे. दुधाला एक उकळी येईपर्यंत आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर मंद आचेवर थोडा वेळ दुधाला अशा पद्धतीने फेटून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने दूध फेटून घ्यायचं आहे आणि 5 ते 10 मिनिटं कंटिन्युअसली अशा पद्धतीने दूध फेटून घ्यायचं आहे जेणेकरून त्याचं थोडंसं क्वांटिटी घट्ट होईल. आणि नंतर आपल्याला यामध्ये आता केसर टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकतात केसरला अगदी परफेक्ट आणि सुंदर असा कलर आलेला आहे. असाच बदाम शेकला मार्केटचा कलर असतो तर तो कलर फ्रूट कस्टर्डनी सुद्धा येतो, पण त्याऐवजी आपण केसर ॲड केलं तरी चालतं. नंतर त्यामध्ये आपल्याला साखर ॲड करायची आहे व नंतर बदामची पेस्ट. मी जसं तुम्हाला म्हटलं की बदाम पेस्टला अगोदर भिजत ठेवायचं. मी थोडंसं लेट भिजवल्यामुळे त्याचे साल्टे थोडे थोडे राहिलेलेच होते म्हणून थोडंसं त्याची कन्सिस्टन्सी वेगळी दिसत आहे, पण एवढं काही मॅटर करत नाही. तर हे सर्व जिन्नस ॲड करून त्याला अजून व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आणि परत त्याला एक 5 मिनिट व्यवस्थित गरम करून आता याला सुद्धा एक उकळी येईपर्यंत आपल्याला छान असं फेटायचं आहे. तुम्ही पाहू शकता आणि खाली चिकटू नये म्हणून आपल्याला अधूनमधून सारखं त्याला फेटत राहायचं आहे. शक्यतो नाही चिकटत, पण तरीही मध्यम स्पीडवर गॅस असेल तर थोडंसं कडीने वगैरे चिकटायची भीती असते. तर अशा पद्धतीने आपण त्याला एक 5 ते 10 मिनिटं अजून व्यवस्थित फेटून घेऊयात जेणेकरून आपला बदाम शेक अगदी गाड्यावरसारखा गाढा आणि सुंदर होईल. तर असं इतकं सोपं होतं बनवणं. आता जवळपास आपला बदाम शेक बनवून तयारच आहे. तर बघा काहीसुद्धा अवघड नव्हतं, एवढं सोपं होतं हे बनवणं. आणि साहित्य तर काहीच नाही, मी डिस्क्रिप्शनमध्ये परत साहित्य डिटेल्समध्ये देते की मी ह्या बदाम शेकमध्ये काय काय टाकलेलं आहे. तर एवढं सोपं आहे, अतिशय अवघड असं काहीही नाही आहे. आणखी एक 5 मिनिटं आपण फेटून घेऊया आणि नंतर गॅसची फ्लेम बंद करून थोडासा बदाम शेक आपल्याला थंड करायचा आहे आणि थंड करून नंतर आपल्याला बाउलमध्ये भरायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता उकळी येते वेळेस की जवळपास बऱ्यापैकी गाढा झालेला आहे. एवढं गाढा आपल्याला करायचं आहे. अजून थंड झाल्याच्या नंतर बदाम शेक अजून जास्त गाढा होतो, त्यामुळे जास्तही आपल्याला गाढा करायचं नाही आहे. एवढं त्याला त्याची कन्सिस्टन्सी ठेवायची. हवं तर तुम्ही ऑप्शन म्हणून त्यात थोडंसं कॉर्नफ्लॉवरसुद्धा घालू शकतो, दूध जर कमी असेल तर, किंवा लवकर गाढं करायचं असेल तर. मग नंतर एक 10 ते 15 मिनिटं थंड करून बदाम शेकला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे थंड झाल्याच्या नंतर. आणि नंतर आपल्याला ही फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. एक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवलं की आपला बदाम शेक बनून तयार होतो. आणि तुम्ही पाहू शकता आत्ताच त्याची कन्सिस्टन्सी किती सुंदर दिसत आहे, अगदी गाढवाच्यासारखा परफेक्ट आपला बदाम शेक बनून तयार आहे. आता आपण याला एक अर्धा तास फ्रीजला ठेवूयात आणि थंड थंड मस्त बदाम शेकची टेस्ट घेऊयात. तर तुम्ही पाहू शकता दिसताच किती सुंदर दिसतंय आणि खरंच लिटरली सेम टू सेम गाड्यावरच्या सारखं बदाम शेक अतिशय घरच्या साहित्यामध्ये आणि कमी साहित्यात आपण बनवू शकतो. अर्ध्या तासानंतर आपला बदाम शेक बनवून तयार आहे. छान असे ग्लास घ्यायचे, त्यात सर्व करायचं आणि टेस्ट करायचं. तर अशी होती ही सोपी बदाम शेकची रेसिपी. तुम्ही पाहू शकता दिसायला सुद्धा किती सुंदर दिसते आणि प्यायला तर सेम टू सेम एक्झॅक्ट गाड्यावरच्या सारखा झालता. तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला आणखी जर उन्हाळा सिरीजच्या रेसिपीज हवे असतील तर मी माझ्या चॅनलवर बऱ्याचशा रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत.
एकदा माझ्या चॅनलला नक्की व्हिजिट करा. तुम्हाला टेस्टी रेसिपीज पाहायला मिळतील. आणि जसं की मी तुम्हाला म्हटलं, माझ्या बच्चूची फरमाईश होती, तर मी त्याच्यासाठी मुद्दाम बनवला होता आणि त्यांनी खूप जास्त एन्जॉय करून तो पिला. वेलकम बेबी, आवडलं तुला? आणखी भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत, एका नवीन उन्हाळा सिरीजसोबत. तोपर्यंत तुमच्या मुलांना अशा छान छान रेसिपीज पाहून बनवून देत जा. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.